तारिणी धीमहि तन्नो पितरो प्रचोदयात्। ओम आद्यभूताय विद्महे सर्वसेव्याय धीमहि। हे काय सगळं? आशू, माई, हे काय सगळं? हं? काय सगळं हे? आशू, आता बास झालं. अगं आता मान्य कर, श्रेयस या जगात नाहीये. मान्य कर आता. ही साडी नेस पूजेसाठी. आशू, ती साडी बदल आणि ही साडी नेस आता. आशू, अश्विनी, हे मंगळसूत्र आता काढावं लागेल. अगं श्रेयस भाऊजी नाही आहेत या जगात. हिरव्या बांगड्या पण वाढवाव्या लागतील. आणि हे कुंकू ते पण पुसून टाक. अश्विनी, आता तरी मान्य कर अगं, तू सुवासिनी नाहीयेस. काढ हे मंगळसूत्र. थांबा. शिल्पी, डॉक्टर कधी येणार आहेत? येतीलच. मला असं वाटतं की नातेवाईक समजा आले तर त्यांना आपण बबनकडे थांबायला सांगूयात. चालेल ना पांड्या तसं? डॉक्टरांनी वहिनीला झोपेच्या गोळ्यांचा डोस दिला की मग थोड्या वेळाने आपण घेऊन येऊया सगळ्यांना घरी. तोपर्यंत पूजा पण चालू झाली असेल, कोणाला काही कळणारही नाही. अरे नमस्कार. अरे सदानंद काका, कसे आहात? तुम्ही सगळी खाली का? चला सगळे वरती जाऊया. कधी एकदा प्रकाशला भेटू असं झालंय मला. हो काका, बाबांनाही तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे. काका, तोपर्यंत तुम्ही बबनकडे थांबाल का? बबनचं घर म्हणजे आपलंच घर असल्यासारखं आहे. पूजा सुरू झाली की मग सांगतो. तोपर्यंत तुम्ही त्याच्याकडे जाऊन जरा फ्रेश व्हा आणि आरामात बसा थोडा वेळ. चालेल ना? हो चला काका. शिल्पी, ताईला डाऊट आला नसेल ना? मला नाही वाटत आला असेल. आणि यायला पण नाही पाहिजे, कारण तिला जर कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. विद्युत, सगळं नीट होईल ना रे? काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. डॉक्टर का नाही आले अजून? तुम्ही फोन करून बघतो. कळतंय, मला कळतंय हे सगळं तुझ्यासाठी किती डिफिकल्ट आहे. तुझी बहीण आहे, सख्खी बहीण आहे, आणि तिच्या बाबतीत हे सगळं तुला बघवतही नसेल. ही तुला ऑनेस्टली सांगते विद्युत.
मला सुद्धा वहिनीच्या बाबतीत असं काही करावं असं अजिबात वाटत नव्हतं. पण आपण जर हे नाही केलं आणि ती जर सेन्सस मध्ये असेल तर ती कुठलेच विधी आपल्याला करू देणार नाही. आणि दादासाठी हे सगळे विधी करणं गरजेचं आहे. म्हणून मला कळतंय शिल्पी, खरं तर मी सुद्धा या ऑप्शनसाठी कधीच तयार नाही झालो असतो. पण वेळच अशी आली आहे की आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये. त्यातल्या त्यात वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की ताईला श्रेयसचा शेवटचा विधी सुद्धा करता येणार नाही. खरंय. एनिवे, मी बघतो डॉक्टरांना फोन करून कुठपर्यंत आलेत ते. हो, मला असं का वाटतंय सारखं की तुम्ही माझ्या जवळ आहात म्हणून. सर्व पितृभ्यो श्रद्धा हा, बस. नमः. गृहान्नः पितरो दत्तः सत्तुवः. हा, बस. ओम पितृदेवतायै नमः. ओम देवताभ्यः पितृभ्यः स्वाहाय पितृभ्यः नमः स्वाहाय स्वधाय पितृदेव नमो नमः. ओम ईश्वराय धीमहि जगत्कारिणे धीमहि तन्नो पितरो हे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. ओम पितृभ्यो नमः. बाबा काय सगळं? वा वहिनी, अगदी योग्य वेळेला जागी झालीस.